आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी पुढच्या काही मिनिटांमध्ये निकाल अपेक्षित आहे। नवाब मलिक यांना कोठडी मिळणार का सुटका होणार? कारण मलिक यांच्या वतीने जोरदार युक्तिवाद करण्यात आलाय आणि हा युक्तिवाद गृहीत धरून न्यायाधीश मलिक यांची सुटका करणार का असाही प्रश्न विचारला जातोय का नवाब मलिक यांना ईडीने मागितल्याप्रमाणे 14 दिवसांची कोठडी मिळणार याची उत्सुकता ताणली जाते। काही क्षणांपूर्वी निकालपत्राच्या वाचनाला सुरुवात करण्यात आली आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर आता ईडीने महाविकास आघाडी सरकारमधले आणखीन एक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली। कुर्ल्यातल्या जमीन खरेदी प्रकरणाशी अंडरवर्ल्डचं कनेक्शन असल्याचा ईडीने आरोप केलाय। कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा या जमीन व्यवहाराशी संबंध असल्याचा दावा सुद्धा ईडीकडून कोर्टात करण्यात आलाय। तसंच मनी लॉन्ड्रिंगचा सुद्धा आरोप या सगळ्या प्रकरणात नवाब मलिक यांच्यावर आहे। पाहुयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। नवाब मलिकांना ईडीकडून अटक। जमीन खरेदी प्रकरणी मलिकांवर कारवाई। राज्याच्या राजकारणात खळबळ। राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयानं अटक केली आहे आणि त्यामुळेच राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एक नवं वादळ निर्माण झालंय। ही कारवाई करताना ईडीनं अत्यंत गोपनीयता बाळगली। पहाटे ईडीच्या पथकानं नवाब मलिक यांना चौकशीसाठी कार्यालयात आणलेलं होतं। जवळपास 8 तासांच्या चौकशीनंतर ईडीनं मलिक यांना अटक केलेली आहे। जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। गुन्हेगारांकडून कवडीमोल दरात जमीन खरेदी केल्याप्रकरणी ईडीकडून मलिकांवर कारवाईचा बडगा उगारला गेलाय। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आरोपीकडून नवाब मलिक यांनी कुर्ला परिसरातली जमीन कवडीमोल दरात खरेदी केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला होता। काय आहे हे प्रकरण? मुंबईच्या LBS रोडवर गोगावला कंपाऊंड परिसरातील 3 एकर जमीन मलिक यांनी 30 लाखात खरेदी केली आहे। शाहवली खान आणि सलीम पटेल यांच्याशी मलिक यांनी जमीन खरेदीचा व्यवहार केलेला होता। मलिक यांनी जमीन खरेदीच्या एकूण रकमेपैकी 20 लाख रुपये दिले होते। 2005 ला फिनिक्स सिटी जमिनीचाही व्यवहार झालेला होता। 1993 बॉम्बस्फोटातल्या गुन्हेगारांशी मलिक यांनी व्यवहार करून कोट्यवधींची जमीन कवडीमोल दरात खरेदी केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलेला होता। ईडीची ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला। केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर केला जात असून नवाब मलिक यांना बदनाम करण्याचा कट रचला गेला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेला आहे। त्याच्यात काही नवीन नाही। सध्या ज्या पद्धतीने यंत्रणेचा गैरवापर केला जातो त्याचे उदाहरण आहे आणि आम्हाला खात्री होती की आज ना उद्या हे कित्येक घडेल, पण नवाब मलिक हे जाहीरपणानं बोलतात आणि त्यावर काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती। कोणतीही नोटीस न देता राज्यातल्या एका मंत्र्याला चौकशीसाठी घेऊन जाणं ही सर्वच गोष्टींची पायमल्ली असून देशाच्या संघराज्य व्यवस्थेच्या विरोधातली ही कारवाई असल्याचा आरोप जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय। तर भाजपला राज्यामध्ये पुन्हा सत्तेत येण्याची घाई झाली असून त्यामुळेच अशा प्रकारची कारवाई केली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केलेला आहे। त्या महाराष्ट्रासाठी सूडबुद्धीनं होणाऱ्या कारवाया त्याच्यामुळे जर एखाद्या कॅबिनेट मंत्र्यावर अशा प्रकारे अनपेक्षितपणे केंद्रीय तपास यंत्रणांनी सूडबुद्धीने कारवाई केली असेल तर त्या संदर्भात संपूर्ण कॅबिनेट, मुख्यमंत्री, गृहमंत्री
माननीय शरद पवार हे एकत्र भेटणार असतील तर त्यात चुकीचं काय? तुम्हाला जायचंच आहे, यायचंच आहे, तर तुम्ही 9 वाजता पण जाऊ शकता. सकाळी 4 वाजता कशाला पाहिजे त्याच्यासाठी? आणि आम्ही कोणीच पळून जाणारे नाही आहोत. त्यातल्या त्यात नवाबभाई तर बिलकुलच नाही. किती स्पष्ट वक्ता हे आपल्याला सगळ्यांना बघितलेलं आहे. फक्त हॅरेसमेंट करायसाठी आणि एक काहीतरी असा वारं निर्माण करायसाठी की अच्छा आता काहीतरी आम्ही गडबड करणार आहोत, त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी करतायत. काहीही होणार नाही. आम्ही सगळे एकत्र आहोत. एक तर आहे की आम्ही ते काय झालं तर ते काय असं म्हणजे तिथून जी चर्चा आमची होती की 22 वर्षापूर्वी कुठची तरी ती जमीन जी आहे 22 वर्षापूर्वी कुठच्या कंपनीने घेतली आणि तिच्यावरून काहीतरी झालं. तर काय ते कल्पना नाही कुठली जमीन काय अजून तर काही कळलेलं नाही आहे. परंतु मला असं वाटतं की एकदा काढायचं झालं आणि अटक करायचं झालं म्हणजे मग त्याला काही कारण तर काही शोधताय. नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय. ईडीची कारवाई ही कायद्यानुसार करण्यात आल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला गेलाय. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर कॅबिनेट मिनिस्टर म्हणून राहण्याचा त्यांना कोणताही नैतिक आणि कायदेशीर दोन्ही अधिकार नाही. मी आपल्या माध्यमातून ही मागणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे करतो. ते तातडीने हा निर्णय करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. अन्यथा भारतीय जनता पार्टीला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल. अनिल देशमुख के बाद अब नवाब मलिक जेल में रवाना. अनिल परेख को अब इंतजार करना है. उद्धव ठाकरे जी के जो घोटालेबाज नेता मंत्री है उन सबको घोटाले का हिसाब देना पड़ेगा. कितनी भी दादागिरी, माफियागिरी, पुलिस का दुरुपयोग फिर वो संजय राउत या उद्धव ठाकरे करेंगे. किरीट सोमैया और भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र को घोटाले मुक्त करके रहेगी. गेल्या काही दिवसांपासून ईडीकडून कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम कासकरच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास केला जात आहे. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरसह डी कंपनीशी संबंधित व्यक्तींची ईडीकडून चौकशी करण्यात आलेली आहे. त्यापाठोपाठ आता नवाब मलिकांना अटक करण्यात आलेली आहे. गोवावाला कंपाऊंड परिसरातली जमीन डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरनं खरेदी केलेली होती. या जमीन व्यवहारात अंडरवर्ल्डचा संबंध असल्यामुळेच ईडीनं मलिक यांना अटक केलेली आहे. पण ईडीकडून राज्यातल्या नेत्यांच्या चौकशी आणि अटकेची ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही राज्यातल्या काही नेत्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आलेली आहे. मात्र नवाब मलिक मंत्रिपदावर असतानाच त्यांना अटक झाल्यामुळं हे प्रकरण चांगलंच तापलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पण ब्रेकच्या नंतर किती दिवसांची कस्टडी का सुटका, काही क्षणांमध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या 3-4 वर्षांमध्ये ईडीनं राज्यातील काही बड्या नेत्यांची चौकशी केली, तर काहींना नोटीस बजावण्यात आली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही समावेश होता. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच ईडीनं शरद पवार यांना नोटीस बजावली. तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप सातत्यानं केला जातोय. छगन भुजबळ, अनिल देशमुख आणि आता नवाब मलिक. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 बड्या नेत्यांना ईडीच्या कारवाईला सामोरं जावं लागलेलं आहे. पण ही यादी इथंच संपत नाही. राज्यातले अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. त्यापैकी काही नेत्यांची ईडीकडून चौकशीही करण्यात आलेली आहे. पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना डिसेंबर 2020 मध्ये ईडीनं नोटीस बजावली होती. मात्र कोरोनामुळे ते चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. 2016ला खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना महसूल मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यावेळी राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता होती आणि खडसे भाजपमध्ये होते.
तत्कालीन राज्य सरकारनं या प्रकरणाची झोटिंग कमिटी मार्फत चौकशी केली होती. तसंच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही चौकशी करण्यात आलेली होती. दरम्यान खडसेंनी भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. आपण पक्षांतर केल्यामुळं राजकीय सुडातून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप खडसेंनी केला होता. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनाही ईडीच्या चौकशीचा सामना करावा लागलाय. 2 वर्षांपूर्वी ईडीनं आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या घरांवर छापे मारले होते. टॉप ग्रुप सिक्युरिटीज MMRDA मध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत ही चौकशी करण्यात आलेली होती. प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार असलेले अमित चांदोले याला ईडीकडून अटक करण्यात आलेली होती. तर चांदोलेनं सरनाईक यांच्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडीनं प्रताप सरनाईक यांची 6 तास चौकशी केली होती. 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही ईडीकडून नोटीस बजावण्यात आलेली होती. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यामुळे राज्य सरकारला 25,000 कोटींचं नुकसान झाल्याचा दावा या प्रकरणामध्ये करण्यात आलेला आहे. 2007 ते 2017 या 10 वर्षांच्या कालावधीत हा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माजी संचालकांची नावं आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही नोटीस आल्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलेलं होतं. शरद पवार यांनी स्वतः ईडी कार्यालयात हजर होणार असल्याचं जाहीर केल्यामुळं मुंबईतलं वातावरण हे तणावपूर्ण बनलेलं होतं. मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हजर होण्याची आवश्यकता नसल्याचं सांगितल्यानंतर वातावरण निवळलं. त्यानंतर ईडीनं शरद पवारांना चौकशीसाठी बोलावलं नाही. ईडीच्या नोटिशीला आपण भीक घालत नसल्याचं त्यावेळेला शरद पवार यांनी प्रचार सभेत सांगितलेलं होतं. तसंच केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप सुद्धा पवार यांनी केलेला होता. या सगळ्या घटना पाहता गेल्या काही वर्षात ईडीकडून राज्यातल्या विविध पक्षांच्या नेत्यांची चौकशी केल्याचं पाहायला मिळतंय. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप विरोधात आवाज उठवणाऱ्यांच्या विरोधात ईडी सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप वारंवार विरोधी पक्षांकडून केला जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पाहुयात यापुढे ईडीच्या निशाण्यावर कोण कोण आहे आणि सध्याची कारवाई कशी पुढे जाते ते. तुर्तास या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.